पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्य पिऊन कार चालवून दुचाकीला दिलेल्या धडकेत 2 अभियंत्यांचा मृत्यू झाला. तर काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुले सापडली. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादक शुल्क विभागाने मुंबई विदेशी मद्य नियम 1953 मधील नियम 52 ची अंमलबजावणी कडक करण्याचा निर्णय घेतला. याबाबत राज्य उत्पादक शुल्क विभागाने नेमके कोणते नियम कडक केलेत हे जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी एलिया माने आणि तुम्ही पाहताय विषय झकास. कोल्हापूर जिल्ह्यातील परमिट रूम व बार चालकांना येथून पुढील 2 महिन्यांची सीसीटीव्ही फुटेज राज्य उत्पादक शुल्क विभागाला देणे बंधनकारक आहे. त्या संदर्भातील नोटिसा संबंधित बार चालकांना बजावण्यात आली आहे. त्यामध्ये 21 वर्षाखालील व्यक्तीस मद्य देण्यास सक्त बंदी, 21 ते 25 वयाच्या व्यक्तीस सौम्य बियर मिळणार, तर 21 वर्षाखालील मुलांना प्रवेश बंद असल्याचे फलक दर्शनी भागी लावण्यास सांगितलं आहे. बार चालकांनी वयाचे पुरावे पाहूनच बारमध्ये प्रवेश देणे, मद्याच्या मेनू कार्डवरही नियमावली लिहिणे व सकाळी 11:30 ते रात्री 11:30 या वेळेतच बार सुरू ठेवणे बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून विशेष पथकामार्फत जिल्ह्यातील परमिट रूम व बार तपासणी केली जात आहे. नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व परवाना रद्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये पाहिले तर एकूण 550 बार, 250 बियर शॉपी व 40 वाईन्स दुकाने असल्याचे सांगितले जात आहे. यावर आता राज्य उत्पादक शुल्क विभाग नजर ठेवणार असल्याने अनेक बार व परमिट रूम चालकांचे धावेदन आणले आहे. मात्र या नियमांच्या अंमलबजावणीबाबत तुम्हाला काय वाटते हे नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.